मानवी जीवन मूल्य हा आपला जो चॅनल आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे विषय घेणार आहे. आजचा विषय जो आपला आहे तो मानवी जीवन मूल्यामध्ये ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तो म्हणजे इच्छाशक्ती. विल इज द सुप्रीम पॉवर ऑफ वर्ल्ड. ती काय करू शकते? इच्छाशक्ती आपलं संपूर्ण जीवन आमूलाग्र बदलवून टाकते. इतकी पॉवर इच्छाशक्तीमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की इच्छाशक्तीच्या जीवावरती माणसं संपूर्ण आयुष्य बदलतात. आणि तसंच आयुष्य बदल आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतात पण आपण विसरून जातो. मी तुम्हाला कुठलीही गोष्ट नव्याने सांगणार नाही, माझ्या कल्पनेतली तर त्याहून सांगणार नाही. जे दैनंदिन जीवनामध्ये आपण वर्तमानपत्रात वाचतो, बातम्या वाचतो, काय वाचतो, आपण नवी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे आपण विसरून जातो. पण माझ्या जीवनावरती इच्छाशक्तीच्या बाबतीमध्ये असा ठसा निर्माण करून गेलेली एक गोष्ट आहे, बातमी आहे, वर्तमानपत्रामधली बातमी आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की डॉक्टर अरुणिमा सिन्हा माहिती आहे तुम्हाला? आठवतंय काय? नसेल. बहुतेक जणांना आठवत नसेल. ज्यांना आठवत असेल त्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे असं मी समजूनच जातो. अरुणिमा सिन्हा ही पहिली अपंग महिला जिनं माउंट एव्हरेस्ट सर केला, जिचा एक पाय हा गुडघ्यापासनं कट केलेला होता, ॲम्पूट करून तिला नकली आर्टिफिशियल पाय बसवण्यात आला होता. घटना अशी झाली होती की अरुणिमा सिन्हा ही उत्तम व्हॉलीबॉलपटू होती. उत्तर प्रदेशकडनं स्टेट लेवलला ती व्हॉलीबॉल खेळत होती आणि त्यांची टीम दिल्लीला चाललेली होती ट्रेनमधनं. आणि त्या ट्रेनवरती दरोडा पडला. दरोडेखोरांनी काय लुटायचं ते लुटलं. हिनं त्यांना थोडा प्रतिकार केला म्हणून डॉक्टर अरुणिमा सिन्हाला त्या दरोडेखोरांनी चालत्या ट्रेनमधनं फेकून दिलं आणि ती रात्री त्या ठिकाणी पडली. तिच्या पायावरनं एक चाक गेलं आणि तिचा पाय संपूर्ण कट झाला आणि तशाच अवस्थेत ती रात्रभर पडलेली होती. सकाळ जेव्हा झाली तेव्हा तिला तिकडनं उचललं आणि मग बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये लगेच तिला सांगण्यात आलं की नाही, हा पाय तुम्हाला आता ॲम्पूट करून बसवायलाच लागेल. तिचं स्वप्न होतं, काहीतरी कीर्तिमान करायचं होतं तिला. पण दिल्लीला एम्समध्ये तिच्यावरती उपचार करण्यात आले आणि तिला खोटा पाय, नकली पाय बसवण्यात आला. अशा रीतीनं ती अपंग झाली. खरं तर मलाही बोलताना थोडंसं वाईट वाटतंय की अपंग हा शब्द पंगुत्व निर्माण करतो. भारत सरकारचे अनेक उपकार आहेत. ज्या कोणाला ही कल्पना सुचली असेल की त्यांनी अपंगाला पर्यायी शब्द दिव्यांग हा शब्द काढला, सरकारचे मी खूप आभार मानतो. त्यांनी अपंगताचं एक प्रकारे पंगुत्व घालवलं एका शब्दानं. दिव्यांग व्यक्ती. आता दिव्यांग व्यक्ती म्हटल्यानंतर मग तिनं काय केलं की आता आपल्याला तर व्हॉलीबॉलमध्ये कीर्तिमान करता येणार नाही. मग तिने बछिंद्री पाल ही पहिली माउंट एव्हरेस्टवरती चढलेली भारतीय महिला, मग तिच्या ट्रेनिंग कोर्सला तिने जॉईन केलं आणि तिची इच्छाशक्ती एवढी तीव्र होती की मी आता माउंट एव्हरेस्टच चढणार, या पायाने मी माउंट एव्हरेस्टवरच चढणार. आणि खरोखरच त्या स्त्रीनी केवळ आणि केवळ इच्छाशक्तीच्या जीवावर माउंट एव्हरेस्टमध्ये पाय ठेवला. भारतामधल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर बातमी होती, डॉक्टर अरुणिमा सिन्हा या दिव्यांग व्यक्तीने माउंट एव्हरेस्ट सर केला. कशामुळे? इच्छाशक्ती. मग तिला तर कीर्तिमान, तिची इच्छाशक्ती इतकी पॉवरफुल होती की तिला कीर्तिमान करायचं होतं. म्हणून तिनं काय केलं, भारतामधली सर्वात पहिली महिला गिर्यारोहक, ज्या महिला गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्ट सर केला आणि तो केल्यानंतर तिची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये अरुणिमा सिन्हानी प्रवेश घेतला आणि तिला सांगितलं की मला पण माउंट एव्हरेस्ट सर करायचा आहे. बछिंद्री पालच्या इन्स्टिट्यूटमध्ये तिनं हे सगळं जॉईन केल्यानंतर अतिशय खडतर प्रयत्न केले आणि अथक प्रयत्न केल्यानंतर केवळ इच्छाशक्ती, आपण म्हणतो इच्छाशक्ती काय करू शकते, तिने ती पहिली महिला अशी की ज्या महिलेनी, दिव्यांग महिलेनी माउंट एव्हरेस्ट सर केला. की इच्छाशक्ती काय करू शकते. असे अनेक किस्से आहेत आपल्याकडे, अनेक किस्से आहेत. मी सगळे किस्से सांगणार नाही कारण व्हिडिओ लांब झाला की थोडंसं हे होतं. तर मी तुम्हाला सांगतो की मी आता पुण्याचा असल्यामुळे पुणे नगर रस्त्यावरती एक पेरणे नावाचं गाव आहे. पुणे पुणे नगर रस्त्यावरती. त्या पेरणे नावातल्या गावातली एक मुलगी
चौथीमध्ये चारी तुकड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चारी तुकड्यात पहिली आली. आता ही काय बातमी होऊ शकते का? आणि सकाळच्या पहिल्या पानावरती द्यायची ही बातमी. मग मला क्युरिओसिटी वाटली की चौथीची परीक्षा, हा बाबा 10वी 12वी वगैरे बोर्ड असतात, मग त्याची मुलं असतात, त्यांचे फोटो येतात, पण या मुलीचा फोटो आणि ही बातमी द्यावी, माझी क्युरिओसिटी वाढली. त्यामुळे मी त्या बातमीच्या खोलामध्ये जायचं ठरवलं आणि मी ती बातमी वाचायला सुरुवात केली. पण खरं सांगतो, मला अत्यंत धक्कादायक आयुष्यामध्ये पहिल्यांदा कळलं की इच्छाशक्ती काय करू शकते. तर ती जी मुलगी होती ना, ती चारी तुकड्यात पहिली आलेली, ती मुलगी चारी तुकड्यात हस्ताक्षर त्याच्यातही पहिली आली. आणि जेव्हा खोलात जाऊन बघितलं तर खरं सांगतो, म्हणजे जेव्हा बातमी वाचली तेव्हा अंगावरती थोडेसे शहारे पण आले होते. त्या मुलीला कोपरापासून पुढचे हात नव्हते. ती पायाच्या बोटांमध्ये पेन्सिल ठेवायची, पेन ठेवायची आणि ती लिहायची. मग मला सांगा केवढी तीव्र इच्छाशक्ती त्या मुलीची होती. आणि म्हणून ती बातमी आली होती. कारण सर्वसामान्य माणसांसारखं नव्हतं. सर्वसामान्य माणसं, अरे आपलीच मुलं बघा किंवा आपण स्वतः बघा, लिहिताना धडधाकट असताना साधं पेन्सिल किंवा पेन काय बिघडलं तर आपण लगेच तक्रारीचा सूर करतो. हे काय आहे, हे काय आहे. नाही, जीवनाकडे तक्रार म्हणून बघायचं नाही. इच्छाशक्ती जर असेल तर कोणतंही संकट आलं तर ते अशावरती आपण मात करू शकतो. अशी इच्छाशक्तीची अनेक उदाहरणं आहेत. इच्छाशक्तीच्या व्यक्तींबद्दल म्हणत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कलाम साहेब, डॉक्टर मनमोहन सिंगाचं काय, त्यांना एवढा जाड भिंगाचा चष्मा का लागला? कारण ते रात्री रात्र दिव्याखाली बसायचे आणि तिथं अभ्यास करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 18 तास अभ्यास केला आणि हे करण्यामागं त्यांचं कारण एकच होतं, काहीतरी आपण सुंदर करायचं, या जगाला भेट द्यायची. या जगाला भेट देणारे जे आहेत ते केवळ आणि केवळ इच्छाशक्तीवरती ज्या लोकांनी विजय मिळवला, इच्छाशक्ती अंगी बाळगली, त्याच लोकांनी जग जिंकायची दिशा लोकांना दिली. पण आपण दिशा घेत नाहीये. आपण दिशा घ्यायलाच पाहिजे. आणि ही दिशा कधी मिळेल? जेव्हा असे विचार, अशा घटना आपण आपल्या मनावरती कोरायच्या. काय बिघडते? सुंदर विचार असतात ना, इच्छाशक्ती तुमची कधी वाढते? जेव्हा तुमचे विचार सुंदर असतात तेव्हा. त्यामुळे इच्छाशक्ती जग जिंकू शकते. आज ही सगळी महान व्यक्तिमत्व आहेत, यांच्या व्यक्तिमत्वाला जे काही सौंदर्य लाभलं आहे, जे काही आहे ते केवळ त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची इच्छाशक्ती. त्यामुळं मानवी जीवन मूल्यामध्ये आपण बघतो वाईट घटना खूप होतात, दररोज होत असतात. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे, आपला जो चॅनल आहे मानवी जीवन मूल्य, मानवी जीवन मूल्यामधनं काय शिकायचंय, तो जो लोगो आहे ना, लोगो जो मी ठेवलाय तो राजहंस पक्षाचा आहे. या जगामध्ये दररोज वाईट घटना घडतातच आहेत, पण म्हणून जग थांबलंय का? 4 चांगल्या लोकांवरती जग चाललेलं आहे. राजहंस पक्षी हा मी आदर्श का ठेवलाय? तर भांड्यामध्ये जेव्हा दूध ठेवलेलं असतं, त्या दुधामध्ये जेव्हा तो चोच टाकतो, तो बरोबर दुधाचा अंश काढून घेतो आणि शिल्लक फक्त पाणी राहतं. तुम्ही तुमच्या जीवनाचा आदर्श राजहंस पक्षी ठेवलात तर वाईट गोष्टी ह्या तुम्हाला सहज तुमच्यापासून टाळता येतील आणि सुंदर गोष्टी, दुधासारख्या गोष्टी तुम्ही घेऊन तुमचं आयुष्य सुंदर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअर करायला विसरू नका. असेच मोटिवेशनचे व्हिडिओ घेऊन पुढचा एक एपिसोड घेऊन येणार आहे. त्या एपिसोडचं रहस्य मी आज सांगणार नाही, पण तोही असाच असेल. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.